गोवा मॉडेल ऑफ हेल्थ केअर तो कितलो फेल जाल्लो आशिल्लो आनी हो कसो फेल जाला हे डेमॉन्स्ट्रेट करपाक आमी कितलेशेच इन्सिडंट्स हायलायट करता लोकां कडेन की कशे हो हेल्थ केअर सिस्टम जो आसा तो गोंयकारांक फेल जावन तांचो जीव सुद्दां गेल्लो आसा. आनी वन ऑफ द केसीस दॅट वी कीप हायलायटींग हांवें आतां फाटले म्हाका दिसता 3-4 दिसांनी हे सगळ्या मिडिया इंटरॅक्शनान हे मेन्शन केल्ले आसा. नोव्हेंबरान मयड्या गांवान एक 17 वर्साचो भुरगो सार्थक च्यारी ताका एक सोरोप चाबलो. ही हॅड अ स्नेक बायट इन नोव्हेंबर 2025. 17 वर्साचो भुरगो ताका पयलीं आल्डोना PHCन व्हेलें. थंय ताजेर कितें तरी ट्रिटमेंट केलें. थंय थोडी वरां गेली. थंयच्यान तें ट्रिटमेंट चलना म्हणून ताका म्हापशा सायडीक व्हेलो आशिल्लो म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान. थंय ताका थोडो ट्रिटमेंट कितें केलो. थंय तो ट्रिटमेंट जमना म्हणून मागीर ताका लास्टाक परत पणजे सायडीक हाडलो GMC कडेन. पूण थंय पावता पावता बाबडो 17 वर्साचो भुरगो ही हॅड इज होल फ्युचर अहेड ऑफ हिम. ही लॉस्ट हिज लायफ आनी ताणें आपलो थंयच जीव घालयलो GMCन. सो ताज्या मागीर ह्या विशयाचेर कोणूच काय उलोवंक ना. सगळे विसरून गेले. लोकांक दिसले बाबा इट इज अ अनफॉर्च्युनेट इन्सिडंट कितें तरी जालां आसतलें. पूण काल आमी पळयलां काल म्हळ्यार पयर एक्चुअली ही न्यूज आयल्या वर्तमान पेपरांनी की कोणे तरी खंय गोवा गव्हर्मेंटाक स्प्युरियस एंटीवेनम स्प्युरियस म्हणजे भेसळ जे पदार्थ आसता भेसळ मेडिसिन्स आसता स्प्युरियस आनी एडल्टरेटेड आनी फ्रॉड्युलंट अशे स्नेक बायट एंटीवेनम गोवा गव्हर्मेंटाक विकले. म्हणजे लिटरली डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेसान अशा मनशा कडल्यान पदार्थ घेतले वेर ही वॉज नॉट ऑथरायज टू सेल देम. आनी जेन्ना हाजेर कंप्लेन जाली आनी तपास जालो तातूंत कळ्ळें की जे मेडिसिन सुद्दां मेळिल्ले जे एंटीवेनम सुद्दां आयिल्ले दॅट वॉज टॅम्पर्ड वीथ. ताजे लेबल्स चेंज केल्ले आशिल्ले. ताचे बॅच नंबर सिरियल नंबर चेंज केल्ले आशिल्ले. ताजे सील सारके नाशिल्ले. सो ऑल दीज इश्यूज वर देर विथ दीस पर्टिक्युलर प्रॉडक्ट दॅट वॉज परचेस्ड. सो जशें सांगलें बाब सार्थकाच्या केसीन फुडें कांयच जालें ना. पूण आतां जेन्ना पयर ही न्यूज आयल्या एक प्रश्न निर्माण जाता. जेन्ना ताका आल्दोना PHCन ट्रिटमेंट दिलें ताका डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान ट्रिटमेंट दिलें ताका GMCन ट्रिटमेंट दिलें जाल्यार वॉज एनी ऑफ दीस स्प्युरियस एंटीवेनम यूज फॉर हिम. आनी त्या खातीर कांयच इफेक्ट जालो ना आनी बाबडो सार्थक च्यारी ताणें आपलो जीव घालोवचो पडलो. दॅट इज द क्वेश्चन दॅट वी आर रेजिंग टुडे. आनी त्या खातीर आमी आज कंप्लेंट दिवपाक आयिल्ले. एक्चुअली ही आतां सेकंड कंप्लेंट. जो मॅन्युफॅक्चरर आसा ह्या प्रॉडक्टाचो जो ऑथरायज आनी ताजो ऑथरायज डिस्ट्रिब्युटर जो आसा त्या मॅन्युफॅक्चररान ऑलरेडी हांगा पयर कंप्लेंट दिल्ली आसा. तांणी सांगला की हो जो प्रॉडक्ट तुमी आमच्या नांवाचो प्रॉडक्ट घेतला तो आमचो प्रॉडक्ट न्ही. आनी जे सिरियल नंबर बॅच नंबर सुद्दां दिल्ले आसा ते आमी गोंयाक केन्ना सप्लायच करूंक ना. ते आमी बिहाराक आमची सप्लाय दाखयता. सो हे बिहाराचे सिरियल नंबर हांगा कशे पावले ते आमकांय खबर ना. सो बेस्ड ऑन दीस बेगीन डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस आनी FDAन तो सगळो बॅच आतां सीज करून दवरला. ऑलमोस्ट 1080 कितले तरी बाटल्यो आसा ते एंटीवेनमाच्यो which had been sent to all the PHCs and the district hospitals and GMC for treatment of patients like Bab Sarthak. So जशें सांगलें ऑलरेडी रेजिस्टर केल्ली आसा कंप्लेंट. आज आमी 2 कारणांक आयिल्ले. पयलीं म्हळ्यार त्या कंप्लेंटीचेर तुमी कितें एक्शन घेतलें हें विचारपाक. वायट दिसता सांगपाक 2 दीस जाले इतली सिरियस केस आसा. पुलीस हॅज नॉट इवन रेजिस्टर्ड एन FIR. तुमी फाल्यां यो म्हणटा आमी तुमकां सांगता कितें जालें तें. अरे 2 दीस जाले. दिस इज अ सिरियस क्रिमिनल केस. म्हळ्यार ह्या केसी प्रमाणे न्ही जे सेक्शन्स लागता सेक्शन 27 ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट जो आसा इवन टॅम्परिंग ऑफ द पॅकेजिंग ऑफ अ ड्रग ऑल्टरिंग द लेबल्स आनी आयडेंटिफिकेशन तशेंच सेलिंग इट अंडर फ्रॉड्युलंट नेम ताजेच फक्त तुमी पनिशमेंट पळयलें जाल्यार इट अट्रॅक्ट्स पनिशमेंट ऑफ 10 years to life imprisonment. सो इतली सिरियस केस. सो ह्या मनशाक एक्चुअली जो कंपनी आसा ताजे ऑलरेडी नाव त्या पेपरान जाहीर केल्लें आसा आरव फार्मास्युटिकल्स आरव फार्मा म्हणून. त्या मनशाक अजून अरेस्ट कित्याक करूंक ना तुमी. FIR घालून ताका अरेस्ट करूंक जाय आशिल्लो बिकॉज इतले तातूंत स्ट्रिक्ट पनिशमेंट आसा. देर इज एवरी लायकलीहूड दॅट दीस पर्सन वील टॅम्पर विथ द जशें ताणें प्रॉडक्टा बरोबर टॅम्पर केलें ही वील ऑल्सो टॅम्पर विथ द विटनेसीस अँड द एविडन्स.
सो ते आमी डिमांड करूंक आयिल्ले. आनी मेन गोष्ट म्हळ्यार दिस इज नॉट द फर्स्ट टायम दॅट आरव फार्मा इज इन द न्यूज फॉर द रॉंग रिजन्स. असेंब्लीन सुद्दां ताचें नांव आयिल्लें. एका आमदारान सांगिल्लें की ह्या मनशाक कोट्यांनी रुपयाचे शॉर्ट टेंडर्स मेळटा म्हणून जीएमसी. शॉर्ट टेंडर्स म्हणजे तुमी जाणा विदाउट टेंडर्स अमक्या लिमिटा सकयल ताका डायरेक्ट ताका ते दिल्ले वता. सो कोट्यांनी हाका शॉर्ट टेंडर्स दिल्ले आसा आनी ताज्यो रेटी खंय ऑलमोस्ट 10 टायम्स द एक्च्युअल रेट्स आसा. सो हो मनीस कोण इतलो पॉवरफुल जो आसा जो अशे टेंडर्स घेवंक शकता, जो इतली रेट चार्ज करूंक शकता आनी असेंब्लीन ताचें नांव येवन सुद्दां ताचेर कांयच एक्शन जायना. सो दॅट इज द रियल क्वेश्चन हियर. आनी हांव आज सांगूंक आयला हांगा की दीस पर्सन इज कनेक्टेड टू अ पॉलिटिकल पार्टी. तुमी सांगात आतां खंयची पॉलिटिकल पार्टी आसूंक शकता. ऑब्वियसली भारतीय जनता पार्टी आनी कोण आसूंक शकता. कोण असल्या क्रिमिनल्सांक प्रोटेक्ट करता. सो वी आर मेकिंग एन एक्युजेशन टुडे दॅट दीस पर्सन इज पॉलिटिकली कनेक्टेड आनी ताचेर एक्शन पयलीं जावंक ना. पूण आज जेन्ना ही केस आयल्या वेर ही हॅज नॉट ओन्ली डन करप्शन बट ही हॅज डन अ क्रायम इन वीच ही हॅज टेम्पर्ड विथ लायफ सेविंग ड्रग्स. म्हाका दिसता हाजेर सामकी स्ट्रिक्ट एक्शन जावंक जाय आनी पयलीं आमचो डिमांड आसा की ताका बेगीनच्या बेगीन अरेस्ट करचो, बेगीन हाजें इन्व्हेस्टिगेशन जावचें आनी दिस पर्सन शूड फेस द फूल एक्सटेंट ऑफ द पनिशमेंट अंडर लॉ. सो जशें सांगलें नोबडी शूड प्ले विथ द लायव्स ऑफ गोवन्स. गोंयकाराच्या जिवना बरोबर कोणें अशें खेळचें न्ही. आतां प्रॉब्लम असो जाला की तुमकां सांगलें हांवें 1080 बाटल्यो सीज करून दवरल्या. सो आज म्हाका किंवा तुमच्या भुरग्याक कोणाक सोरोप चाबलो आनी तो हॉस्पिटलान गेलो आनी त्यो वायल्स आतां अवेलेबल ना जाल्यार कितें करपाचें. हू इज गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल इफ देर इज अनदर डेथ बिकॉज ऑफ शॉर्टेज ऑफ मेडिसिन्स ड्यू टू दीस इन्सिडंट. सो असले आज नवे प्रॉब्लेम जाल्ले आसात. त्या खातीर इमिजिएट एक्शन नीड्स टू बी टेकन. त्या भायर प्रॉपर सप्लाय ऑफ द एंटीवेनम नीड्स टू बी रिस्टोर्ड इन ऑल द हॉस्पिटल्स. हातून आमी पळयता की FDG आसा फूड अँड ड्रग्स एडमिनिस्ट्रेशन विच इज सपोज टू हॅव टेकन एक्शन ऑन दीस. द डायरेक्टर ऑफ FDI इज डिफेंडिंग. मॅडम ज्योती देसायच्या त्या वर्तमान पेपरान कोट आयला की ना आमी ते लॅबोरेटरीक धाडला पयलीं पळया स्प्युरियस आसा काय ना. मॅडम दिस इज नॉट अ थिंग टू बी डिटर्मिन्ड. द क्रायम हॅज बीन कमिटेड. जशें सांगलें सेक्शन 27 प्रमाणे द क्रायम हॅज ऑलरेडी बीन कमिटेड अट्रॅक्टिंग 10 years टू रिगरस इम्प्रिझनमेंट. तुवें फक्त वखदाच्या पॅकेजींग सुद्दां तुवें ऑल्टर केलें, ताजें कितें सिरियल नंबर किंवा आयडेंटिफिकेशन सुद्दां ऑल्टर केलें आनी तूं जर तो मेडिसीन विकपाक ऑथरायज ना आनी तुवें विकलें. These are all crimes that have already been committed and it is in a complaint in the police station. Neither the FDI is taking any action, neither the police has even registered an FIR. This is an extremely serious issue and we condemn it. आणि जशें सांगलें हाका खंय तरी पॉलिटिकल प्रोटेक्शन आसा. आमी 2 दिसां भितर परत हांगा येतले and we will find out what is the action taken. ना जाल्यार आमी ह्या मनशाचें नांवूच न्ही आमी ताजो बीजेपीन पोझिशन कितें आसा तें जाहीर करतले आनी बीजेपीच्या लिडरां बरोबर हाजे फोटो जाहीर करतले. मागीर पळोवया वेदर ही इज बींग पॉलिटिकल प्रोटेक्टेड ऑर नॉट. आमी कंप्लेन दिल्या आमची सेपरेट बिकॉज कितें आसा जे मॅन्युफॅक्चररांक कंप्लेन दिल्या आमची सेपरेट बिकॉज कितें आसा जे मॅन्युफॅक्चररांक कंप्लेन दिल्ली दॅट वॉज लिमिटेड टू द फ्रॉड दॅट हॅज हॅपन्ड विथ देअर प्रोडक्ट वेर दीस पर्सन हॅज सोल्ड देअर प्रोडक्ट अँड दॅट टू बाय टेम्परिंग आनी ऑल्टरिंग द प्रोडक्ट. सो आमी कितें म्हणा आतां बिकॉज द डेथ ऑफ मिस्टर सार्थक च्यारी हॅपन्ड इन नोव्हेंबर इट इज नाव रिक्वायर्ड की बाबा हे एंटीवेनम आतां पकडले गेला पूण पयलीं काय ताणें पकडले गेल्या शिवाय ताणें सप्लाय केल्ले आनी बिकॉज ऑफ दीस स्प्युरियस आनी जे भेसळ वखदां आसा ताज्या खातीर काय वेदर सार्थक च्यारी बाब लॉस्ट हिज लायफ. That is also to be investigated and sir if turns out then there is another section of murder that needs to be registered against this person because his action has cost the life of a young Goan whose whole future was in front of him. 17 वर्साचो भुरगो काकूट दिसता ताच्या आवय बापाची कितें स्थिती आसतली ती. सार्थकाचें ट्रीटमेंट जायना म्हणून तो मेला म्हणटा तुमी. आमी नको तें इन्व्हेस्टिगेट करूंक जाय न्ही. सो आमी कंप्लेनीन कितें सांगलां दॅट तुमी त्या आल्दोना PHCन वचात, तुमी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान वचात आनी GMCन वचात आनी तांचो डेटा आसतलो वो केन्ना एडमीट जाल्लो, ताजेर कोण डॉक्टर आशिल्लो, कितें ट्रिटमेंट जालो, वेदर एंटीवेनम वॉज एडमिनिस्टर्ड ऑर नॉट. आनी जर एंटीवेनम जर एडमिनिस्टर जाल्लो
जाल्यार ते एंटी वेनमाचे सगळे तांचे कडेन डिटेल्स आसतले, बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरर हे. सो दे हॅव टू मॅच वेदर दीस वॉज ऑल्सो सप्लायड बाय दी सेम आरव फार्मा अँड वेदर दीस वॉज ऑल्सो स्प्युरियस आनी एडल्टरेटेड अँड वेदर दीस वॉज द कॉज ऑफ हीज डेथ. कित्याक जशें सांगलें पयलीं ताका 1-2 वरां PHCन व्हेलें, थंयच्यान ताजें ट्रिटमेंट चलना म्हणून ताका आसिलो हॉस्पिटलान व्हेलें. चलना म्हणजे कितें, ही वॉज गिवन सम मेडिकेशन आय अज्यूम वीच डीड नॉट वर्क. देन ही वॉज टेकन टू आसिलो, थंय सुद्दां ताची कंडिशन इम्प्रूव जाली ना, मागीर ताका GMCन व्हेलो. सो तुमी पळयता की समवेर ट्रिटमेंट वॉज गिवन बट इट डीड नॉट वर्क. And whether it did not work, the reason for that is whether it was spurious medication. That needs to be investigated and see if it is linked to this case. So आम्ही एक वेगळी कंप्लेंट दिल्या की ह्या एंगलांसान सुद्धा इन्व्हेस्टिगेट करूंक जाय. पूण वायट दिसता सांगपाक की पहिल्याच कंप्लेनीन 2 दिसानंतर आफ्टर 48 hours इवन FIR has not been registered by the Goa police. विसरून कोणाची आता ही घेता तो मेला? Sorry? विसरून म्हणजे जे कोण रिस्पॉन्सिबिलिटी कोणी? रिस्पॉन्सिबल ऑलरेडी नाव त्या कंपनीचे आयिल्लें आसा, आरव फार्मा. तो ताजो ओनर कोण आसा ते सगळ्यांक खबर आसा. जशें सांगलें, आय एम वेटिंग टू सी वेदर ही इज बींग प्रोटेक्टेड बाय भारतीय जनता पार्टी लायक इट प्रोटेक्ट्स ऑल द क्रिमिनल्स ऑल ओव्हर इंडिया. सो जर ताका प्रोटेक्शन दिलें आनी 2 दिसां भितर ताचेर एक्शन जालें ना, वी वील हॅव अनदर प्रेस कॉन्फरन्स हांगाच आनी ताजें नाव आनी ताजें भारतीय जनता पार्टीन कितें पोझिशन आशिल्लें आनी ताजे फोटो भारतीय जनता पार्टीच्या लिडरा बरोबर आमी जाहीर करतले.